स्मार्ट मीटरबद्दल मी ताई जे बोलले ते मी ऐकलं आणि तुपे साहेब जे बोलले ते पण मी ऐकलं। ग्रामीण भागामध्ये साहेब माझा मतदारसंघ हा ग्रामीण भागात येतो। अनेकांच्या मतदारसंघामध्ये हा स्मार्ट मीटरचा संघर्ष आता चालू असेल। अधिकारी कधीतरी मार खातील, आता ती परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेली अध्यक्ष महोदय, मी खोटं बोलत नाहीये। ते होऊ नये म्हणून मी आपल्याला सांगतोय, अगोदरच हे सगळं थांबावं। मी काही वेगळं बोलत नाहीये। ताई आपल्याला जे अधिकारी काही सांगत असतील फक्त 4% तक्रारी आल्या वगैरे सगळं खोटं आहे। 50%च्या वर तक्रारी आहेत, पण खालचे अधिकारी का ब्रीफिंग देत नाहीत वरती मंत्रालयाला मला काही कळायला मार्ग नाही। स्मार्ट मीटर बद्दल काय होतं, कधी कधी दुरुस्तीच्या नावाखाली ही लोक जातात तिकडे दुरुस्ती करायला आणि पटकन ते स्मार्ट मीटर तिकडे लावून टाकतात। ग्राहकाची ते परवानगी घेत नाही अध्यक्ष महोदय आणि पटकन ते दुसऱ्या स्मार्ट मीटरची तिथे इम्प्लिमेंटेशन करून टाकतात। बिलामध्ये वाढ होते, हे काय मला सांगायची काही गरज नाही अध्यक्ष महोदय। ग्रामीण भागामध्ये नुसती गाडी जरी नेली ना तरी स्मार्ट मीटर बद्दल तक्रारी करणारी लोक रस्त्यावर मिळतील तुम्हाला। म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय आपल्याला सुद्धा की ताई स्मार्ट मीटर बद्दल अनेक तक्रारी ग्रामीण भागामध्ये आहेत, त्याची दुरुस्ती करण्यासाठी तिकडचे अधिकारी हे काही तिकडे उपाययोजना करू शकणार नाही, त्यांना काही सांगू शकत नाही, ते कन्व्हिन्स करू शकत नाही की आम्हाला स्मार्ट मीटर का तुम्हाला द्यायचं आणि तुम्ही का घेतलं पाहिजे। तुम्ही म्हणताय तक्रारी नाहीत, पण असंख्य तक्रारी आहेत। तुम्ही मला जर माझ्याच मतदारसंघात जर विचारलं, तुम्हाला शेकडो तक्रारी मी तुम्हाला आता आणून देऊ शकतो। पण माझी ताई विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून, ह्या स्मार्ट मीटर बद्दल ग्रामीण भागामध्ये अतिशय असंतोष आहे, त्याच्याबद्दल त्याचा निवारा करण्यासाठी सरकार काय करणार आहे का, एवढा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, ग्राहकांना जर तक्रार असेल तर आपण ग्राहकांच्या तक्रारींसाठी कन्झ्युमर रिलेशन मॅनेजमेंट पोर्टल उपलब्ध आहे अध्यक्ष महोदय। आणि मागच्या वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या पॉवर फेल्युअरच्या तक्रारी ह्या पोर्टलवरती 33 लाख लोकांनी नोंदविलेल्या आहेत। त्याचबरोबर बिलिंग संबंधी तक्रारी 18,60,000च्या आसपास नोंदविलेल्या आहेत आणि इतर 1 लाख असं 53 लाख लोकांनी तक्रारी नोंदवल्या आणि त्यांचं त्या ठिकाणी त्या तक्रारींचं निराकरण तात्काळ आपल्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे अध्यक्ष महोदय। आणि स्मार्ट मीटर च्या बद्दलच्या तक्रारी सुद्धा त्याच ठिकाणचे अधिकारी आपले चेक मीटर लावून की त्या स्थळ पाहणी करतात, मीटरची पाहणी करतात, खरंच मीटरमध्ये काही अडचण आहे का, काही तांत्रिक बिघाड त्याच्यामध्ये झालेला आहे का हे चेक करून त्या ग्राहकाचं समाधान त्या ठिकाणी करतात अध्यक्ष महोदय। त्यामुळे ह्या स्मार्ट मीटरमुळे बिल वाढून येतात हा गैरसमज आहे अध्यक्ष महोदय। नाना भाऊ, तर मंत्र्यांच्या उत्तरावरच हरकत आहे। आता आमचा 293च्या ठरावामध्ये हाच विषय आहे अध्यक्ष महाराज, पण आता मंत्र्यांनी सांगितलं म्हणून मी या ठिकाणी विचारतो आहे। अध्यक्ष महाराज, याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे कुठल्या तरी मोठ्या कंपनीला आणि हा कॉन्ट्रॅक्टर ते मीटर लावतो अध्यक्ष महाराज, त्यांचे माणसं लावतात, ते अधिकारी सांगतात मगापासूनचं हे खोटं आहे। आणि जेव्हा आपण MSEBला तक्रार करावं, त्या अधिकाऱ्यांना तक्रार करावं, ते म्हणते की आम्ही अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।